हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं दुर्दैवी, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कारण नसताना माझ्या नावाची बदनामी, माझा दुरान्वयही या प्रकरणात संबंध नाही, तर संध्याकाळी कसपटे कुटुंबियांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्याच, तर हगवणे कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका, त्यांच्यावर मकोका लावावा, कसपटे कुटुंबियांची मागणी. वैष्णवीच्या बाळाच्या कमरेवर गाठ आल्याची शक्यता, वैष्णवीच्या बाळाची प्रकृती खालावल्याने बाळाची वैद्यकीय तपासणी, 2 ते 3 दिवस चिमुकल्या बाळाला झोपेचं इंजेक्शन दिल्याची शक्यता. गेल्या 3 दिवसांपासून इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत अग्नितांडव सुरूच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वाढणार पावसाचा जोर. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर, मुसळधार पावसामुळे कार पाण्यात अडकली, अखेर जेसीबी चालकाच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश. कोल्हापूर आणि कराडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे कोल्हापूरच्या करूळ घाटात कोसळली दरड, तर साताऱ्याच्या डेळेवाडी खिंडीतही दरड कोसळल्यानं मोठे हाल. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दहशतवादी सैफुल्ला घेरल्याची माहिती, चकमकीत एक जवान शहीद. दक्षिणी लेबनानवर इस्रायलचा मोठा हल्ला, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा, तर निवासी भागांवर हल्ल्याचा लेबनानचा आरोप.